त्याच्या नातेवाईकाशी तुम्ही बोललात, काय त्यांचं म्हणणं आहे याच्यावर संपूर्ण प्रकरण? झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि पाहिल्यावरती खरं तर हृदयाचा थरकाप उडवणारी आहे. मी आत्ता CCTVचं फुटेज पण बघितलं की नक्की काय झालं. त्यामध्ये थोडीशी पार्श्वभूमी घेतली, तिच्या पालकांशी पण बोलले आणि त्यावेळेला हे लक्षात आलं की हे आधीपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्याच्यानंतर तिचा मी काही लिहून घेतलं आहे. 8 तारखेला मोबाईल फोडला आणि म्हणून तो भरून मला पाहिजे ही तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते. NC सेक्शन जे आहे, NC सेल प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जिथे घेतात एव्हरशाईनला, तिथे बोलवलं आणि त्याच्या आधी पोलिसांना पार्श्वभूमी माहीत नव्हती. पोलिसांनी जरा त्याला बोलवून घेतलं. दम दिल्यानंतर मुलींनी सांगितलं की त्याला तुम्ही काय बोलू नका, आम्ही समजून घेतो आणि मग ते बाहेर पडले. तरी पण पोलिसांनी 149ची नोटीस बजावली, त्या मुलाला दम दिला